आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित झालेला आहे। दिलासादायक बातमी आहे। कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये जमा झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली। आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे। खरीप हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने बँकांना दिलेत। टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज पहिला टप्पा हा वितरित करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यात आता हा सुरू झालेला आहे। 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जशी कागदपत्र बँकेकडे आपली सगळे शेतकऱ्यांची कागदची पूर्तता होईल त्याप्रमाणे आता ते टप्पा हा व्यवस्थित होईल। त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी एवढी रक्कम ही या कर्जमाफीसाठी ही आपल्याला सरकार शेतकऱ्यांना देणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। सागर, एका क्लिकद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, काय अधिक माहिती आहे? जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,219 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। काही वेळांपूर्वी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती आणि राज्यातली जी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे त्याच्या संदर्भात कृषी मंत्री आणि सहकार मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच्या या बैठकीनंतर थेट एक डीबीटी खात्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिलेले आहेत। वास्तविकतेत गेल्या काही कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स डाटा जो आहे तो रिटर्न संदर्भातला जो मिळाला नव्हता आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खात्यांवर पैसे जमा होण्याची अडचण झाली होती, पण तो सगळा डाटा आता मिळालेला आहे। त्यामुळे जवळपास हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली दिसून येते आणि एक मोठी शेतकऱ्यांना दिलासा या निमित्ताने मिळाल्याचं दिसून येतोय। नक्कीच सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते आणि त्या संदर्भातली देखील अपडेट तुमच्याकडनं जाणून घ्या।